एक गोष्ट आपल्याला महाराष्ट्रातल्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला मला एक लक्षात आणून द्यायची आहे की या सगळ्या गोष्टींची चौकशी चाललेली आहे. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची पण ती उत्सुकता आहे किंवा जबाबदारी पण आहे. या सगळ्या याच्यामध्ये आत्ता समजा जर का ही चौकशी चालली असेल तर हिला सहकार्य करणं, या चौकशीची वाट बघणं, फक्त आमच्या समाधानाकरता कुठला तरी चौकशी अहवाल थातूरमातूर आमच्यापर्यंत पोहोचवणं असं आम्हाला अजिबात अपेक्षित नाही. आम्हाला अपेक्षित आहे की DGCI त्याच्यानंतर एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशनकडनं, बोर्डकडनं याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याच्यात विमानाचा दोष होता का, वैमानिकाचा दोष होता का, DGCA समजा जर का काही अटी शर्तींचं पालन झालं नसेल किंवा काय झालं असेल, हे जोपर्यंत चौकशीमध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती फार काही आपल्याला बोलणं उचित वाटत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देशाच्या गृहमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी याच्यासाठी पूर्णपणे सोबत राहण्याकरता आणि या चौकशीला साथ देण्याकरता महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. त्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घात आहे का अपघात आहे या सगळ्या गोष्टींचा तपास करण्याकरता CIDची चौकशी लावलेली आहे. आता रोहित पवारांनी समजा FIR अजून कुठली दाखल केली असती करायचा आग्रह त्यांचा चालला आहे. एक तर पहिली गोष्ट त्यांना याची कल्पना असेल नसेल मला माहिती नाही. FIR दाखल करण्याचा DGCIच्या अहवालानंतर, रिपोर्टनंतरच कोणावरती आपण FIR दाखल करायची किंवा आरोपी म्हणून कोणाला आपण घ्यायचं, हे जोपर्यंत तपास यंत्रणा पूर्णपणे तपास करत नाही, दोषी समोर येत नाही, तोपर्यंत कोणावरती FIR करायचा तो अधिकार फक्त DGCIला आहे. त्याच्यामुळे DGCAला आहे आणि DGCAच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे. ती योग्य पद्धतीने सुरू आहे. अजून 2 दिवस उशीर झाला तरीसुद्धा चालेल, पण याला न्याय दादांना मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. एकंदरीत म्हणजे सर्वच नेते पक्षाचे असतील किंवा इतर पक्षांचे असतील हे दादांच्या जवळ होते. दादांसंदर्भात अनेक म्हणजे विधानभवनामध्ये देखील जेव्हा प्रस्ताव आला दादांसंदर्भात बोलण्याचा तेव्हा अनेक आठवणी देखील सांगितल्या. तुम्ही देखील फार जवळचे आहात. एकंदरीत तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या दादांनी सोपवल्या. परंतु ह्या संपूर्ण घटनेकडे पाहता रोहित पवार हे प्रश्न काय उपस्थित करतात मी याकडे जात नाही, परंतु तुम्हाला काय वाटतं दादांचं अपघाती मृत्यू हा घात असेल, अपघात असेल, तुम्हाला एकंदरीत म्हणजे शंका कुशंका जेव्हा दादांचं संपूर्ण प्रकरण झालं तेव्हा काही वाटली का, किंवा तुमच्या मनात पहिला प्रश्न काय उपस्थित झाला? नाही, आमच्या अपघात याच्यापेक्षा दादा गेलेल्याच फार मोठं दुःख आहे. घात असेल, अपघात असेल, हे सगळी वस्तुस्थिती समोर चौकशी अंती आली पाहिजे आणि ती येणार. त्याच्यानंतरच आम्ही आमचं मतसुद्धा त्या ठिकाणी बोलू शकतो. राहिला प्रश्न की रोहित दादांकडनं ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन दाखवलं जातं आहे त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हा जर का घात असेल किंवा अपघात असेल आणि ह्या अपघातामध्ये दोषी कोण किंवा घात असेल तर त्याच्यामध्ये खरा गुन्हेगार कोण, या सगळ्या गोष्टींचं निष्पन्न जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत प्रेझेंटेशन एक प्रकारचं दाखवून, हा जर का घात असेल तर जो आरोपी असेल त्याला एक प्रकारची मदत होते, किंवा हे प्रेझेंटेशन दाखवून समजा जर का त्यांनी त्या विमान कंपनीला समजा जर का पळवाटा शोधून आयत्या हातात दिल्या तर त्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं उचलले जातील. एक प्रकारे रोहित दादांचे हे जी काही आता प्रक्रिया चाललेली आहे प्रेझेंटेशन दाखवण्याची, मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत, की एक प्रकारे गुन्हेगाराला त्याचा सपोर्ट मिळतोय. त्यांनी ते थांबवलं पाहिजे आणि ह्या एजन्सीजकडे सगळी माहिती दिली तर तपास योग्य पद्धतीने होईल. म्हणजे दादांवरचं खरं प्रेम आहे असं आम्हाला समजेल. आणि एकंदरीत ज्या पद्धतीने रोहित पवार ह्या विषयावरती बोलतात, परंतु सुनेत्राताई यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर 2 दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली, हातही घेतली. संपूर्ण पक्ष आता त्यांच्या निदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली काम करणार आहे. त्यानंतर कुठेतरी कुशंका, अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या, अनेक प्रश्न उपस्थित केले. काही नेते आहेत, 4 नेते प्रामुख्याने त्यांनी सांगितलं, ते 4 नेते कुठेतरी दबाव टाकतायत. 4 नेत्यांपासून ताईंनी सांभाळून राहावं. ताई ह्या म्हणजे स्वतः बोलतायत, त्यांना बोलायला येतं, त्यांना माहिती आहे काय कुठे काही बोलायचं. ह्या लोकांनी त्यांना सांगू नये की त्यांना काय बोलायचं. म्हणजे ज्या काही बॉडी लँग्वेजमधून काही गोष्टी दिसून आल्या त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्या दिवशी असेल किंवा इतर काही ठिकाणी,
कसं पाहता याकडे? म्हणजे खरंच ह्या 4 नेत्यांचा एवढा होल्ड राहता पक्षावरती आहे की त्या अध्यक्षांना म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांना ते गाईड करतात की तुम्ही काय करावं, तुम्ही किती बोलावं, की तुम्ही काय बोलावं असं? नाही, आता पहिला प्रश्न तुमचा हा होता की 4 नेत्यांपासून ताईंनी सांभाळलं पाहिजे असं रोहित दादांनी कुठेतरी स्टेटमेंट केलं. या 4 नेत्यांपासून काय सांभाळलं पाहिजे? म्हणजे रोहित दादांचं म्हणणं होतं का या 4 नेत्यांनी मिळून सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवलं आणि मदत केली. हे नको करायला पाहिजे होतं असं रोहित दादांना वाटतं का? या 4 नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं सुनेत्रा वहिनींना. हे त्यांना नको होतं का? पार्थ पवारला जी जागा आता राज्यसभेची रिकामी झालेली आहे त्या जागेवरती पार्थ पवारांना पाठवायचं ठरवलं. हा त्यांचा दोष होता का? या 4 नेत्यांना याच्याकरता टार्गेट केलं जातं आहे की या 4 नेत्यांबरोबर असंख्य असे कार्यकर्ते आहेत की जे अजितदादा पवार कुटुंबाबरोबर त्यांची लॉयलिटी आहे. त्यांच्याबरोबर त्यांची लॉयल्टी असल्याचं त्यांना कुठेतरी खटकतं आहे. म्हणून त्यांच्यावरती ते आरोप केले जात आहेत. ह्या आरोपांना काही अर्थ नाही. आमची निष्ठा अजितदादा पवार कुटुंबाबरोबर आहे आणि भविष्यात सुद्धा राहील आणि ती प्रामाणिकपणे आम्ही सगळे मिळून पार पाडतोय. एकंदरीत विलिनीकरणाचा विषय जरी बंद झाला असला किंवा दोन्ही बाजूकडून संवाद जो आहे तो थांबला असेल विलिनीकरणासंदर्भात दादा गेल्यानंतर, परंतु एक गोष्ट समोर आली आहे की 2024 साली अजितदादांनी जयंत पाटलांना एक चिठ्ठी पाठवली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये ह्या विलिनीकरणासंदर्भात अनेक विधानं केली होती किंवा तुम्ही मला भेटायला या असं काहीतरी लिहिलं होतं. एकंदरीत नेमकं काय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हीही त्या पक्षामध्ये होतात, आमदार होतात. विलिनीकरणासंदर्भात दादा होते तोपर्यंत काही चर्चा झाली होती का? पक्षाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये तुम्ही येतात, त्यामुळे तुमच्यासोबत एकंदरीत काय चर्चा झाली का? नाही, विलिनीकरणाची चिठ्ठी पाठवली किंवा काय याच्याविषयी कुठेही एक चर्चा दादांच्या माध्यमातून पार्टीच्या किंवा पक्षाच्या कोर कमिटीसमोर झालेली मला तरी काही आठवत नाही. आता त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं ते जयंत पाटील साहेबांना आणि दादांनाच माहिती आहे. परंतु मला जे काही ऐकायला मिळायचं त्या काळामध्ये किंवा जो काही माझा समज आहे त्याच्यामध्ये एक जागा मंत्रिमंडळामध्ये रिकामी होती. ती चिठ्ठी त्याच्या संदर्भात चर्चा करायची होती का विलिनीकरणाच्या संदर्भात होती हे त्यांना दोघांनाच माहिती आहे. म्हणजे जयंत पाटील येण्याच्या संपर्कात होते असं काही होते का? आता त्या चिठ्ठीत काय लिहिलं ते दादा आता सांगू शकत नाही. जयंत पाटील साहेब सांगतील त्याच्यावरतीच विश्वास ठेवला पाहिजे. आता राहिला प्रश्न विलिनीकरणाची चर्चा, दादांनी नक्की आमच्याशी चर्चा केली असती. पण एक जागा जर का मंत्रिमंडळातली भरायची असेल तर ती दादांनी आमच्याबरोबर चर्चा काही केलेली नव्हती.